खरं तर बीड मध्ये मोठा मोर्चा निघाला, रेणापूर मध्ये देखील निघाला, आता परभणी मध्ये। आणि एकच वाटतं की ज्या प्रकारे मोर्चामध्ये लोक सहभागी झालेत आणि तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा। न्याय मिळूस तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्हाला तुमचीच गरज आहे। 3 आरोपी फरार होते, त्यातले 2 सापडलेले आहेत, आणखी एक सापडायचं आहे। त्यांना पण लवकरात लवकर सापडलं पाहिजे। दादा काय सांगाल? खरं तर मोर्चा निघालेला आहे, जोरदार प्रतिसाद मिळतोय बीड मध्ये देखील। असंच न्यायासाठीचा हा मोर्चा आहे। न्याय मागण्यासाठी लोक एकत्र येत आहेत, सर्व जाती धर्मातील येत आहेत आणि आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही न्याय घेणार आहोत। काय म्हणाले एकंदरीत तपासाच्या बद्दल काय म्हणाला? आता एकच आरोपी तपास चालू आहे, आज लवकरच तो आरोपी पकडण्यात येईल। पकडतील जे यंत्रणा आहे ते लवकरच तो आरोपी जेरबंद करतील। निश्चितपणे मनोज दादा जरांगे सुद्धा या खरं तर 2 आरोपी सापडलेले आहेत, आणखी एक आरोपी फरार आहे। लवकरच सापडेल, राहिलेला आरोपी लवकरच सापडेल। यापेक्षा 3रा आरोपी केव्हापर्यंत सापडेल, काय पोलीस यंत्रणांची काय माहिती आहे? पोलीस यंत्रणेकडून काय संपर्क झालेला आहे का आपल्याला? नाही, चालू आहे त्यांचं काम। काल भेटलो होतो CID ऑफिसला।